जुगलबंदी आहे ना ती जबरदस्त पाहायला मिळते. धावांचे जे कॉल करतायत एकमेकांना ते मात्र बघण्यासारखे आहेत. खूप चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेशन आहे दोन्ही सुद्धा खेळाडूंमध्ये. कधी आपण धाव घ्यायची आहे, कधी धाव घ्यायची नाहीये, हे योग्य कॉल केले जात आहेत. यावेळेस मात्र सॉफ्ट डिसमिसल. हे काय घडतंय? बिग 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 विकेट. यस इज गॉन. यस ड्यूज आहे. सहा धावा फलकावरती पाहायला मिळते. 6 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. सागर गरजची महत्वपूर्ण विकेट मिळवलंय मयूर गरज या खेळाडूने. बिगेस्ट विकेट, हुकमी इक्का म्हणून ज्याला ओळखलं गेलं या स्पर्धेच्या माध्यमातून. ट्रम्प कार्ड खेळाडू सागर गरज बॅक टू द पॅव्हेलियन. सरकार फायटर्स संघाला मात्र मोठा झटका या ठिकाणी लागतोय. न्यूमॅन इन नवीन फलंदाज खेळपट्टीवर मिस्टर दिनेश येत आहेत. दिनेश हा मात्र असा खेळाडू आहे जो चांगली फलंदाजी तर करतोच, परंतु गोलंदाजीमध्ये त्याने आज चमक दाखवलंय. दुपारच्या सत्रापासून आपल्या संघाला विजय मिळवून देणारा गोलंदाज, खास करून चौथं षटक जे मात्र सरकार फायटर संघाच्या माध्यमातून सार्थ विश्वास अभिजित गरत यांच्या माध्यमातून दिनेश या गोलंदाजावर वारंवार ठेवला गेलाय आणि प्रत्येक वेळेस तो विश्वास सार्थ ठरवलाय दिनेश या खेळाडूने. आणि आता मात्र फलंदाजाच्या भूमिकेमध्ये तोच खेळाडू आपण पाहतोय. शुभम गरत, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. योगेश किणी यावेळेस मात्र शुभेच्छा देत आहेत खेळाडूंना. विशाल गरज जॉईन झालेले आहेत उपांत्य सामन्यासाठी. दोन्ही सुद्धा संघांना बेस्ट ऑफ लक विशाल गरत यांच्या माध्यमातून आलेले आहेत. अनिल दळवी यांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे दिनेश या खेळाडूचं. सागर आरेकर यांच्या माध्यमातून विपुल गरत यांना खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल. सिलिमिड ऑन झोन मध्ये केवळ 1 धाव. आपल्या अनुभवाचा फायदा उचललाय आयकॉन खेळाडू मयूर गरत. एक एक्सपिरियन्स्ड प्लेयर आहे आणि आजच्या दिवसामध्ये, कारण त्याला ठाऊक होतं सागर गरज जर खेळपट्टीवर स्थिरावला तर हा सामना आपल्या हातामधून निसटू शकतोय. आणि म्हणूनच पहिल्याच षटकामध्ये ऑफ साइड द ऑफ स्टंप ज्या चेंडूवर शफल झाला नाही, सागर गरज खडे खडे खेळण्याचा त्याने प्रयत्न केला आणि बिग विकेट मयूर गरजच्या नावावर. यावेळेस स्लोवर 1 आहे. गतीमध्ये जबरदस्त परिवर्तन बघायला मिळालं. चेंडू मात्र निघून जाईल. एक्युरेट आपण पाहतोय. डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये चांगलं मिश्रण आपल्या गोलंदाजीमध्ये कायम ठेवलंय मयूर या गोलंदाजाने. परंतु एकंदरीत मी म्हणेन की स्लोवर 1चा बादशाह कधी गतीमध्ये परिवर्तन करेल हे मात्र फलंदाजाला समजून येत नाहीये. 9 धावा फलकावर. 9 रन ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र आपण बघू शकाल पुनश्च एकदा मी आधीच उल्लेख केला होता, परंतु विपुल गरत यांनी मात्र चुकी केलंय. स्लोवर 1चा बादशाह आहे मयूर गरत, परंतु विपुल गरत यांनी साथ दिलेली नाहीये. मी नेहमीच उल्लेख करत असतो की विरुद्ध दिशेने धावत जाऊन झेल टिपणं इतकी साधी सोपी गोष्ट नाहीये क्रिकेटच्या विश्वामध्ये. 25 जून 1983च्या दिवसामध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर विवियन रिचर्ड्स या मात्र वेस्ट इंडिजच्या फलंदाजाचा अशाच प्रकारे झेल टिपला कपिल देव निखंज या खेळाडूने. आणि तदनंतर मात्र भारतीय संघ पहिल्यांदाच विश्व विजेता बनला होता. परंतु या वेळेला विरुद्ध दिशेने धावत जाऊन झेल टिपत असताना अपयश आलंय विपुल गरत या खेळाडूला. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर जाऊन पोहोचते आतापर्यंत 10. या धावसंख्येवर 10 रन ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. उमेश माळकर यांच्या माध्यमातून देखील या उपांत्य सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपण पाहतोय. विश्वजित सामंत यांच्या माध्यमातून वैभव पाटील यांना मात्र विशेष करून मित्र प्रेम या ठिकाणी दर्शवलं जात आहे विश्वजित सामंत यांच्या माध्यमातून. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर वैभव पाटील यांना आपण पाहतोय. सिक्सर किंग म्हणून ज्यांची ओळख, अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर
वैभव पाटील सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. खूप छान पद्धतीने बेटेगाव प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये वैभव पाटील हा एक गाजलेला खेळाडू आपण पाहिलाय. शिव फायटर्स या संघाच्या माध्यमातून सुंदर प्रदर्शन त्याने करून दाखवलंय. सर्वात जास्त षटकार खेचण्यामध्ये त्याने यश मिळवलं, कारण एक डाव्या हाताचा फलंदाज, आणि ही जर क्रीडानगरी आपण पाहिली तर डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी पोषक आहे. पहा, त्याचंच एक मुख्य उदाहरण मी आताच उल्लेख केला होता की छत्रपती संभाजी क्रीडानगरी बेटेगाव जी मात्र डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी पोषक आहे, कारण हवेचा झोत देखील एक लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी पूर्णपणे पोषक पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा उचललाय दिनेश या फलंदाजाने. धन्यवाद डीजे. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये मिस्टर स्वप्नील यांच्या माध्यमातून कॅच कंप्लीट. दगडी चाळ या चित्रपटामध्ये एक फेमस डायलॉग होता, चुकीला माफी नाही, आणि या वेळेला खराब फटक्यांना मात्र स्थान नाहीये मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. वेलकम बॅक. राहुल शिनवार यांच्या माध्यमातून स्वप्नील या खेळाडूला मात्र खूप खूप शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जरूर पाहत आहोत. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर 14 रन ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज के पट्टीवर मिस्टर अभिजित गरत यांना आपण पाहतोय सरकार फायटर्स या संघाच्या माध्यमातून. 8 चेंडूंचा खेळ समाप्तीवर झालाय. 2 गडी बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळत आहेत 14 या धावसंख्येवर. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका पाहायला मिळतोय. सरळ निघून येईल डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्र रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. जबरदस्त. एसटी रक्षक विपुल गर्द यांच्या माध्यमातून देखील चेंडू कलेक्ट करताना कुठल्याही प्रकारे चुकी केली जात नाहीये. धावसंख्येचा विचार जर आपण केला फलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचते 15 धावसंख्येवर 15 रन ऑन बोर्ड लागले जात आहेत. 15 धावा फलकावर. प्रत्येक चेंडू नंतर गेम प्लान आखले जात आहेत. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये फेरबदल हा आपण सातत्यपूर्वक पाहतोय. अभिजित गरात एक हार्ड हिटर फलंदाज सज्ज होतोय फलंदाजी मार्कवर, सोडणार नाहीये. फुलटस स्वरूपातील चेंडू या फलंदाजीसाठीच ओळखला जातोय, परंतु शेवटच्या क्षणाला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला रोखण्यामध्ये यश मिळवलंय आयकॉन खेळाडू मयूर घरत यांच्या माध्यमातून. व्हेरी वेल स्टॉप. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फुलटस स्वरूपातील चेंडू होता, परंतु मयूर घरत एक चांगला आणि दर्जेदार क्षेत्ररक्षक पहा शेवटच्या क्षणापर्यंत नजर मात्र अचूक होते आणि म्हणूनच चेंडूला रोखण्यामध्ये यश मिळवलंय. आयकॉन खेळाडू कसा असावा याचे मुख्य उदाहरण आपण पाहतोय. सुपर फिल्डिंग, सुंदर क्षेत्र रक्षणाचा नमुना पेश केला जातोय. या वेळेला मात्र आपण बघू शकाल लेग स्टंपला टार्गेट करणारा चेंडू सरळ निघून येईल. यष्टी रक्षक आपल्या उंजळीमध्ये चेंडूला विसावून घेत आहेत. विपुल गरत यांचं अगदी बारीक लक्ष आहे. प्रत्येक चेंडू नंतर पहा गेम प्लान जो मात्र जरूर आखला जाईल. कुठल्या ठिकाणी मात्र 11 टिपक्यांच्या रांगोळीप्रमाणे क्षेत्र रक्षण कसं सजवावं, प्रत्येक चेंडू नंतर फेरबदल पाहायला मिळत आहेत. अभिजित यांच्या विरोधात चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न. फुलटस स्वरूपातील चेंडू सरळ निघून जाईल. 1 बाउन्स अँड ओव्हर दी रोप. बीपीएल चौकार. एकवीस धावा फलकावर 21 रन ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. 2 षटकांचा खेळ हा सुयोग्यरित्या समाप्ती अखेर पाहायला मिळतोय. किशोर डोंगरकर यांच्या माहितीसाठी फक्त एका गावासाठी जी मात्र लिमिटेड ही लीग आपण पाहतोय बेटेगाव वासियांसाठी
बेटेगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण बघू शकाल युट्यूबच्या माध्यमातून. गाव पातळीवरील स्पर्धा आहे तरी सुद्धा 195 देशांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. दुसऱ्या साईडने जर आपण पाहिलं तर वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून राज्यात शनिवार आणि रविवार 2 दिवस मात्र कडक लॉकडाऊनचे संकेत आता मात्र एकंदरीत मीडियाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत आहेत. वेळेला सुंदर पद्धतीने ऑफसाइड दी ऑफस्टंप शफल झाला फलंदाज आणि म्हणूनच व्हाईट बॉल, कारण फलंदाजापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज विपुल गरत यांच्या माध्यमातून आणि तीच मात्र चुकी करून बसले, कारण चेंडू जास्त दूर ठेवला गेला आणि म्हणूनच उजव्या एष्टीच्या बाहेर वाईट स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. 22 धावा फलकावर 22 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. यावेळेस यष्ट्यांच्या मागे विपुल गरत यांच्या मात्र गोलंदाजीवर आयकॉन खेळाडू मयूर गरत याने मात्र कमाल करून दाखवलंय. सुपर कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद. धावा फलकावर 22 रन ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. फलंदाज मिस्टर नमित कांबळे बॅक टू द पॅव्हेलियन पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज के पट्टीवर एक जुना जाणता खेळाडू अर्थातच महेंद्र गरत यांना आपण पाहतोय. इज ऑन बॅटिंग स्टान्स लागले गेलेले आहेत. दर्जेदार खेळाडू, परंतु आता मात्र खेळावंच लागेल, या सामन्यामध्ये प्रदर्शन करावंच लागेल, कारण हा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. खूप सुंदर झेल बघायला मिळाला मयूर गरत यांच्या माध्यमातून. आउटस्टँडिंग कॅच. हो, पुन्हा एकदा बॅक टू बॅक अतिशय दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. 2 चेंडूंवर 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. यष्ट्यांच्या मागे जणू काही प्रॅक्टिस सुरू आहे. नेट प्रॅक्टिस करतायत, कारण गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि यष्टी रक्षक मात्र सुंदर पद्धतीने झेल टिपण्याचं कार्य करतोय. फलंदाज एका मागोमाग एक बॅक टू दी पॅव्हेलियन. यष्ट्यांच्या मागे खूप सुंदर कार्य आयकॉन खेळाडू मयूर गरत यांच्या माध्यमातून. ॲडम गिलक्रिस्टला आपण पाहिलं असेल, कमालीचा रेकॉर्ड त्याने रचला ऑस्ट्रेलियन संघासाठी. ॲक्युरेट 813 झेल यष्ट्यांच्या मागे टिपण्याचा रेकॉर्ड ॲडम गिलक्रिस्ट याच्या नावावरती बघायला मिळाला. तदनंतर आपण मार्क बाउचरला पाहिलं असेल, यष्ट्यांच्या मागे त्याने 952 झेल टिपले दक्षिण आफ्रिका या संघासाठी खेळत असताना. तदनंतर महेंद्र सिंग धोनीला आपण पाहिलं, 634 झेल यष्ट्यांच्या मागे महेंद्र सिंग धोनी यांनी देखील टिपलेले आहेत. आणि तीच भूमिका आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय एक यष्टी रक्षक म्हणून मयूर गरत यांच्या माध्यमातून. सुपर आउटस्टँडिंग कीपिंग, सुंदर पद्धतीने यष्टी रक्षकाची भूमिका. इज ऑन हॅट्रिक लागला जातोय विपुल गरत गोलंदाज. याआधी आपण पाहिलं असेल ओमकार गरत यांनी मात्र बेटेगाव प्रीमियर लीग या स्पर्धेची एकमेव हॅट्रिक कंप्लीट करून दाखवली दुपारच्या सत्रामध्ये. आणि या वेळेला विपुल गरत इज ऑन हॅट्रिक. सागर आरेकर खुश होत आहेत. विपुल गरत यांची गोलंदाजी पाहून खऱ्या अर्थाने खुश केलंय. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांसाठी खऱ्या अर्थाने हृदय विजयक कामगिरी आपण पाहतोय. इज ऑन हॅट्रिक आहेत. हॅट्रिक साध्य करतील का हे मात्र बघण्यासारखं असेल. T20 इंटरनॅशनल क्रीडा विश्वातील लास्ट हॅट्रिक कोणती ठरली असेल तर आपण पाहिलं असेल वेस्ट इंडिज वर्सेस श्रीलंका या सामन्यामध्ये अकिला धनंजया याने मात्र वेस्ट इंडिज संघाच्या विरोधात हॅट्रिक घेतली, परंतु त्याच सामन्यात 6 चेंडूत 6 षटकार देखील त्याला खावे लागले. एकाच दिवसामध्ये लग्न आणि एकाच दिवसामध्ये घटस्फोट अशी ती घटना होती, कारण ज्या सामन्यात त्याने हॅट्रिक नोंदवली त्याच सामन्यात त्याला 6 चेंडूत 6 षटकार देखील खावे लागले. हे क्रिकेट आहे, इथे काहीही होऊ शकतं. मात्र बॅट चेंज घेऊन चेंडू सरळ निघून जाईल पॉइंट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. एक धाव सहजगत्या कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर 23. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत ॲक्युरेट 3 चेंडूंचा खेळ आज समाप्ती अखेर पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात किती धावा आल्या असतील तर 10.
दुसऱ्या षटकात धावा आल्या 11 आणि आता मात्र तिसरं षटक आपण पाहतोय. 3 चेंडूत केवळ एकच धाव आणि प्लस जर 1 आपण पाहिले तर वाईटच्या स्वरूपामध्ये अशा एकंदरीत 2 धावा ज्या खर्च करण्यात आलेले आहेत. 2 गडी बॅक टू बॅक गारद करण्यामध्ये यश मिळवलंय विपुल गरत या गोलंदाजाने. सुपर बॉलिंग. यावेळेस पुन्हा एकदा लाऊड अपील बघायला मिळालं. खूप सुंदर गोलंदाजी केलंय कारण जास्तीत जास्त लेंथ अँड लाईन जे आहे ते ऑफसाइड द ऑफ स्टंप. राशिद खानला आपण पाहिलं असेल अफगाणिस्तान संघाच्या माध्यमातून, जो मात्र सध्या T20 इंटरनॅशनल क्रीडा विश्वामध्ये ICC रँकिंग 1 पहिल्या क्रमांकावर विराजमान झालाय. कसोटी क्रीडा विश्वाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल ऑस्ट्रेलियन संघाचा पॅट कमिन्स तो मात्र पहिल्या क्रमांकावर. आणि वन डे क्रीडा विश्वाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर ट्रेंट बोल्ट ज्याने मात्र जसप्रीत बुमराला ओव्हरटेक केलाय. कारण लेंथ अँड लाईन त्या गोलंदाजांकडे अप्रतिमच पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल, थोडासा मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू डिलिव्हर होतोय आणि म्हणूनच अतिरिक्त धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फलकावर तब्बल 24 या धावसंख्येवर सरकार फायटर्स संघ पाहायला मिळतोय. योगेश किणी यांच्या माध्यमातून मयूर गरत यांचं कौतुक केलं जातंय. खूप सुंदर पद्धतीने यष्ट्यांच्या मागे कार्य बघायला मिळालं. यावेळेस ऑफ साइडला चेंडू मात्र सरळ निघून जातोय सीमारेषा पार. स्क्वेअर ऑफ द विकेट. गुंडप्पा रंगनाथ विश्वनाथ कॉपी बुक स्टाईल चौकार. अठ्ठावीस धावा फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये सुंदररित्या चेंडूला मात्र रोखलं गेलंय. ओनली 1 रन. एकाच धावेवरती थांबा घ्यावा लागेल दोन्ही सुद्धा फलंदाजांना. षटक जर आपण पाहिले आतापर्यंत सुयोग्य रीतीने योग्य पद्धतीने एकंदरीत 3 षटकांचा खेळ हा समाप्तीवर झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 29 धावा या फलकावरती आपण पाहतोय. 29 रन ऑन बोर्ड सजले गेलेले आहेत. 29चा आकडा आपण पाहिला असेल वेस्ट इंडिज संघासाठी फारच महत्वपूर्ण ओळखला गेला कारण 29 जानेवारी 1951 हा जन्मदिवस आहे अँडी रॉबर्ट्स या गोलंदाजाचा, ज्याने मात्र तिखट मारा काय असतो, वेगवान मारा काय असतो हे संपूर्ण जगाला शिकवलं. तदनंतर माल्कम मार्शल सारखा गोलंदाज आपण पाहिला असेल. तदनंतर कर्टली अँब्रॉसला कोण विसरेल. जोएल गार्नर सारखं एक उदाहरण जे मात्र पटकन डोळ्यासमोर येऊन जाते. असे कितीतरी धाकट गोलंदाज बघायला मिळाले वेस्ट इंडिज या संघाच्या माध्यमातून. कॉर्टनी वॉल्श या गोलंदाजाला कोण विसरेल. कसोटी क्रीडा विश्वाच्या माध्यमातून 500 गडी गारद करणारा पहिला गोलंदाज म्हणून जो ओळखला गेला कॉर्टनी वॉल्श, तो देखील वेस्ट इंडिज संघाच्या माध्यमातून. या वेळेला ऑफ साइडला चेंडूला मात्र बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. चेंडू सीमारेषा पार. BPL चौकार. यावेळेस मात्र पंचांच्या संकेत आपण बघू शकतोय. व्हाईट बॉल, खराब चेंडू घोषित केला जातोय अतिरिक्त धावेच्या माध्यमातून. 34 धावा फलकावरती सजल्या गेलेल्या आहेत. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मिस्टर रौनक एका गोलंदाजाची कमतरता फील करत असेल का शिव फायटरचा संघ, हे मात्र बघण्यासारखं आहे. कारण रौनक हा गोलंदाज एक नवतरुण उभरता सितारा आहे आणि म्हणूनच अनुभवाची कमतरता या गोलंदाजाकडे साफ झळकते. आता मात्र कसोटी लागेल ती आयकॉन खेळाडूची समजवावं लागेल, विश्वासात घ्यावं लागेल या गोलंदाजाला. यावेळेस सुंदर पद्धतीने पॉइंटच्या डोक्यावरून मी आधीच उल्लेख केला होता की एका गोलंदाजाची कमतरता जरूर भासते शिव फायटर्सच्या संघाला. अडतीस धावा फलकावर 38 रन ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. 2 चेंडू 2 चौकार. थोडीशी चर्चा करावी लागेल. रौनक समवेत मात्र जरूर सल्ला मसलत करून घ्यावी लागेल. जर तुम्ही सिनियर खेळाडू म्हणून
नवतरुण खेळाडूंची चर्चा कराल तर कदाचित फायदेशीर ठरू शकते, हे कधीच विसरू नका. ऑन साइडला सुंदर पद्धतीने हा चेंडू मात्र निघून जाईल वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये. सुरेख पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहिली. मिस्टर अभिजित या ठिकाणी मात्र थांबायचं नाव घेणार नाहीये, कारण शेवटचं षटक सुरू आहे. 40 धावा फलकावर 40 रन ऑन बोर्ड लागले जात आहेत. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. भवित्य वॉरियर्सच्या मात्र एकंदरीत VIP डायस मध्ये मोठ्या संख्येने पाठीराखे पाहायला मिळत आहेत. वेळेला आपण एकदा सुंदर अप्रतिम कमबॅक केलाय तो गोलंदाज. आणि म्हणतात ना, इट इज नेव्हर टू लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो क्रिकेटच्या विश्वामध्ये, आणि तो कमबॅक जरूर करून दाखविलाय. डॉट स्वरूपामध्ये मात्र चेंडूची सांगता होते. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय. 40 धावा फलकावर शेवटचे 2 चेंडू खूपच निर्णायक आहेत. ओहो, क्या बात आहे. रौनकचं कौतुक करेन. स्लोवर वन त्याने हाताळलाय. खूप जिगर लागते अशा प्रकारचे चेंडू हाताळण्यासाठी, तेही उपांत्य फेरीच्या सामन्यात. कारण एकंदरीत समोर जर आपण पाहिलं तर अभिजित गरज सारखा स्ट्रॉंग फलंदाज असताना त्याने ज्या प्रकारे गतीमध्ये परिवर्तन केलं, एका प्रकारे रिस्क घेतली त्याने. आणि म्हणतात ना की हिंमत नाही तर किंमत नाही, आणि विरोधक नाही तर प्रगती नाहीये क्रिकेटच्या विश्वामध्ये. जबरदस्त एका चांगल्या तगड्या फलंदाजासमोर त्याने गतीमध्ये परिवर्तन करून दाखवलं. म्हणूनच मी उल्लेख करतो की मार्क झुकरबर्ग यांनी जेव्हा 2005 मध्ये फेसबुकची स्थापना केली, तेव्हा मात्र त्यांना एकंदरीत या व्यापारातल्या काहीच गोष्टी ठाऊक नव्हत्या. त्यांनी असंख्य चुका केल्या, परंतु आपल्या चुकांमधून ते शिकत गेले, आणि आज मात्र रिझल्ट तुमच्या समोर आहे. मार्क झुकरबर्ग जो जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये समाविष्ट झालाय. जबरदस्त रिस्क घेतलंय, गतीमध्ये परिवर्तन केलं. सुपर बॉलिंग मिस्टर रौनक याच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला चेंडू मात्र सरळ निघून जाईल. 1 बाउन्स अँड डीप मिड विकेट झोन मधील क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये केवळ 2च धावांवरती थांबा घ्यावा लागेल. षटक जर आपण पाहिले तर आतापर्यंत गुणलेखक भावेश घरत आम्हाला सूचित करतायत 4 षटकांचा खेळ आज समाप्तीवर झालाय, आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचते फलकावर 43 धावसंख्येवर. विजयासाठी 44 धावांचं लक्ष हे समोर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा. बेटेगाव प्रीमियर लीग 2021. तुझे मनाने काय करताय जे प्रभाव एक धन्यवाद डीजे. बेटेगाव प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचा आकर्षक चषक. आदरणीय संदीप विजय गरत बेटेगावचे विद्यमान उपसरपंच महोदय यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलेला आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख स्वरूपामध्ये तब्बल 11,000 आदरणीय रिकी रत्नाकर कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून सौजन्य. द्वितीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर रोख स्वरूपामध्ये 7,000 आदरणीय रोशन रमेश गरत व आदरणीय दिनेश मोरेश्वर गरत यांच्या माध्यमातून सौजन्य. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक सन्मान चिन्ह आदरणीय विनोद पाटील कुणबी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष महोदय आणि आदरणीय रुपेश राऊत कुणबी प्रीमियर लीगचे विद्यमान उपाध्यक्ष महोदय यांच्या माध्यमातून सौजन्य. मॅन ऑफ द सिरीज साठी जर आपण पाहिलं तर कैलासवासी सुनंदा बाळाराम गरत यांच्या स्मरणार्थ आदरणीय गौरव बाळाराम गरत यांच्या माध्यमातून आकर्षक चषक सौजन्य. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी आदरणीय निशांत शशिकांत गरत यांच्या माध्यमातून आकर्षक करंडक सौजन्य. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी GV स्पोर्ट्स वाडा आदरणीय जितू सर यांकडून आकर्षक करंडक
सौजन्य आदरणीय जयेश कोती यांनी मात्र जे व्यासपीठ आपण पाहतोय, जो मंडप आपण पाहतोय, तो अतिशय कमी दरामध्ये उपलब्ध करून दिलाय. त्यांचे देखील हृदयपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. या मैदानावर जी हिरवळ आपण पाहतोय, ही हिरवळ निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य आदरणीय भावेश पटेल ग्रुप आणि आदरणीय महेश घरत ग्रुप तसेच समवेत एकंदरीत नवतरुण क्रीडा मंडळचे सर्व कार्यकारी यांच्या माध्यमातून मैदानावर हिरवळ निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य जे मात्र उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच स्पॉन्सर शोधण्यासाठी जी वणवण केलंय, ती वणवण केलंय एकंदरीत आदरणीय सन्माननीय श्री विपुल घरत अँड ऑल नवतरुण क्रीडा मंडळ बेटेगावच्या माध्यमातून अथक मेहनत, अथक परिश्रम, जीवाचा अटापिटा, प्रयत्नांची पराकाष्ठा दिवस रात्र एक करून दाखवलेत. आणि तदनंतर ही स्पर्धा समवेत रिस्पॉन्स यू अनलिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून देखील तब्बल 11,000 रुपयांचा क्रीडा निधी आलेला आहे. त्यांचे देखील मनस्वी आभार. पाटील नेटवर्क्सचं देखील कौतुक करावं लागेल. नितेश पाटील अँड कंपनीच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य आपण पाहतोय. सातत्यपूर्वक 3 दिवसांमध्ये एका साईटने अनुराग चव्हाण छायाचित्रकार यांच्या माध्यमातून 195 देशांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा आपण पाहतोय. त्यांचे देखील खूप खूप आभार. ऑफिशियल गुणलेखक भावेश घरत, गोल्डन मॅजिक फिंगर्स, जादूची 5 बोट आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या देखील माध्यमातून खूप चांगली कामगिरी केली जाते. त्यांचे देखील मनस्वी आभार. डीजे ऑपरेटर गौरव राऊत यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं मन रिझवलंय. त्यांचे देखील खूप खूप आभार. चला वळूया मैदानाच्या आतमध्ये. लक्ष जर आपण पाहिलं तर एकंदरीत निर्धारित 4 षटकांमध्ये 44 धावांचं टार्गेट समोर. 11ची सरासरी ही कायम राखावी लागेल. यावेळेला मात्र आपण बघू शकाल पहिलाच चेंडू सुंदर पद्धतीने लेंथ अँड लाईन अप्रतिम बघायला मिळाली. गुड स्टार्ट. इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून हरभजन सिंगला आपण पाहिलं असेल 1268 चेंडू निर्धाव स्वरूपात. त्याच्या माध्यमातून भुवनेश्वर कुमारला आपण पाहिलं असेल 1149 निर्धाव चेंडू आणि प्रवीण कुमार सारखा एक गोलंदाज 1060 निर्धाव चेंडू त्याच्या देखील माध्यमातून. तशाच प्रकारे पहिला चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये डिलिव्हर करण्याचा प्रयास मानस मनकवडा जरूर बघायला मिळाला, परंतु एक धाव अंततः पूर्ण केली जाते दोन्ही सुद्धा फलंदाजांच्या माध्यमातून. एका साईडने विपुल घरत यांना आपण पाहतोय, दुसऱ्या साईडने प्रदीप सरका तगडा फलंदाज. 44 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. बिग बॅटल, बिग फाईट, सेमीफायनलचा सामना. यावेळेस मात्र ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत, परंतु पंचांचे संकेत फ्रंट फूट नो बॉल. सागर घरतने खूप चांगली किमया साध्य केली होती. झेल मात्र अप्रतिम पद्धतीने कंप्लीट केला होता, परंतु ज्या प्रकारे हा फ्रंट फूट नो बॉल आपण पाहतोय, पूर्णपणे हताश, निराश आणि नाराज झाले असतील यात काही शंका नाहीये. गोलंदाज स्वतः सुद्धा म्हणत असेल आय हेट माय सेल्फ, कारण फलंदाज बाद झाला होता, परंतु फ्रंट फूट नो बॉल. म्हणतात ना की सगळेच निर्णय आपले नसतात, काही निर्णय हे वेळेचे देखील असतात आणि तीच मात्र गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते. फ्री हिटचे संकेत पंचांच्या माध्यमातून सूट, सवलत आणि कमिशन. गोलंदाज पुनश्च गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकाल सज्ज होत आहेत मिस्टर अभिजित घरत यांना आपण पाहतोय.
यावेळेस मात्र आपण बघू शकाल सुंदर पद्धतीने ऑफसाइड द ऑफ स्टंप या लेंथ अँड लाईन वर यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. हा जोश, हा जल्लोष, हा उत्साह सर्व काही सांगून गेलाय की ही विकेट किती महत्वपूर्ण होती. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. विपुल गरत यांच्या खेळीला मात्र पूर्णविराम लागला जातोय. महत्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय धावचीच्या माध्यमातून, ते देखील इम्पॉर्टंट मॅच मध्ये. हा विकेट खूपच महत्वपूर्ण धावचीच्या स्वरूपात बाद केलं गेलंय. विपुल गरत एक हार्ड हिटर फलंदाज आता मात्र तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय. जी चुकी झाली होती त्या चुकीला मात्र माफी मिळाली, कारण जेल जरूर सोडला होता. तो जेल कंप्लीट केल्यानंतर नो चेंडू डिलिव्हर झाला होता, परंतु आता धावचीत जी पायाला दुखापत झाली ती दुखापत मात्र खऱ्या अर्थाने डोकेदुखी ठरले विपुल गरत यांच्यासाठी. यावेळेस सॉफ्ट हँडचा प्रयोग केला गेलाय. चेंडू मात्र सरळ निघून जाईल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. महेंद्र गरत यांच्या सेफ हँड्स मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचते गुणलक एक. भावेश गरत आम्हाला सुचवत आहेत 4 धावा फलकावर, 4 रन ऑन बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं मैदान, अगदी लहान बाल गोपाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आपण पाहतोय. ऑन साइडला सुंदर पद्धतीने हा फटका मात्र खेळला गेलाय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. फक्त एकच धाव, एक से ज्यादा कुछ भी नहीं. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 5 धावा फलकावर, 5 रन ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय. श्रुती गरत यांच्या माध्यमातून दोन्ही सुद्धा संघांना असंख्य शुभेच्छा या ठिकाणी जरूर लाईव्ह चॅटच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. चार चेंडू 5 धावा पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ अवस्थेमध्ये आपण पाहतोय. यावेळेस ऑफ साइडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुंदर पद्धतीने सागर गरतेच्या माध्यमातून चेंडूला मात्र आपल्या ओंजळीमध्ये विसावून घेतलं जात आहे. रफ अँड टफ सामना अतिशय अटीतटीचा होईल यात काही शंका नाहीये. जे लहान बाळ गोपाल मैदानाच्या आतमध्ये आहेत प्लीज त्यांना बाजूला करा, विनंती असेल. यावेळेस मात्र लाऊड अपील. यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. विकेटची पडझड, फलंदाज बाद. डोळ्यामध्ये मला तुझे नादी, काजळ डोळ्यामध्ये मला तुझे नादी. चल करूया शादी शादी, चल करूया शादी शादी, चल करूया शादी शादी, चल करूया आता शादी. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्ती अखेर झालाय.
यावेळेस मात्र सुंदर पद्धतीने आपण बघू शकाल ऑफ साईडला फटका खेळला गेला. या सामन्यामध्ये मयूर घरत यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. अभी नाही तो कभी नाही. जे काही दाखवायचं आहे ते याच सामन्यामध्ये दाखवावं लागेल, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे आणि तुम्ही आयकॉन खेळाडू आहेत. अपेक्षांचं ओझं आता मात्र आयकॉन खेळाडूवर जरूर. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 7 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. यावेळेस मात्र आपण बघू शकाल डीप मध्ये कॅच कम्प्लीट. काजळ डोळ्यामध्ये मला तुझे नादी, काजळ डोळ्यामध्ये मला तुझे नादी. चल करूया शादी शादी, चल करूया शादी शादी, चल करूया शादी शादी, चल करूया आता शादी. धन्यवाद डीजे. आपण जे गीत ऐकलं डीजेच्या माध्यमातून ते गीत उद्याच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रात ॲक्युरेट 9 वाजता रिलीज होणार आहे युट्यूबच्या माध्यमातून. तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करू शकतायत. DS प्रोडक्शन या गीताचे गायक आणि कलाकार आहेत बेटेगावचे सुपुत्र कोहिनूर रत्न अर्थातच केवल गरत. आता मात्र एक खेळाडूच्या समवेतच गायक आणि अभिनेता या 2 भूमिकांमध्ये सुद्धा बघायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. DS प्रोडक्शन जोरदार टाळ्यांचा गजर केला आपल्या गावाच्या सुपुत्रासाठी. एक मात्र नवीन क्षेत्रामध्ये आपली पावलं रोवण्याचा प्रयत्न करतोय. खूप सुंदर प्रयत्न मित्रांनो, खेळाडूंनो आणि रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांनो, DS प्रोडक्शन या चॅनलला युट्यूबच्या माध्यमातून प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती असेल. आणि केवल घरात यांच्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा. उद्याच्या दिवसामध्ये हे सॉन्ग सकाळी ॲक्युरेट 9 वाजता रिलीज होणार आहे. डीजे ऑपरेटर आपण देखील परत एकदा रसिक मायबाप प्रेक्षकांच्या भेटीला ती छोटीशी धून जरूर पेश करावी ही मात्र विनंती असेल. चला वळूया मैदानाच्या आतमध्ये. सुंदर पद्धतीने आपण बघू शकाल ऑफ साईडला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण मिस्टर सागर गरत यांच्या माध्यमातून कन्सिस्टन्सी दाखवले या खेळाडूने. सातत्य पाहायला मिळते. 9 धाव्या फलकावर 9 रन ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. दुसऱ्या षटकामधील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ हा समाप्तीवर झालाय. मात्र आपण बघू शकाल खेळण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. कौतुक करावं लागेल महेंद्र गरत 48 वर्षाचा खेळाडू. मी आधीच उल्लेख केला होता की टायगर अभी जिंदा आहे. काय फिटनेस बघायला मिळते आणि फिटनेस समवेत अनुभव या 2 गोष्टीचा फायदा उचललाय महेंद्र गरत या खेळाडूने. सुपर बॉलिंग सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. टिचून मारा. अभ्यास ऑफ साईडला पुनश्च एकदा सागर गरत पुढे सरसावत आहेत. सुंदर पद्धतीने चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यश मिळवलंय. षटक जर आपण पाहिले आतापर्यंत 2 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय आणि धावसंख्या फलकावर 11 धावसंख्येवर पाहायला मिळते. याचाच अर्थ येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील 33 धावांचं लक्ष हे समोर. 12 गेंदे शेष, 33 रनों की जरूरत. यस ड्यूज काजळ डोळ्यामध्ये मला तुझे नादी, काजळ डोळ्यामध्ये मला तुझे नादी. चल करूया शादी शादी, चल करूया शादी शादी, चल करूया शादी शादी, चल करूया आता शादी. धन्यवाद डीजे केवल गरत यांच्या माध्यमातून हे सुमधुर गीत आपण ऐकलं. उद्याच्या दिवसामध्ये युट्यूबच्या माध्यमातून DS प्रोडक्शन या चॅनलवर जरूर रिलीज केलं जाईल हे सॉन्ग. DS प्रोडक्शन या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.
आणि केवळ घर त्यांच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा. आपल्याच गावचा सुपुत्र जो आज मात्र संगीत क्षेत्रामध्ये पाऊल ठेवतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि केवळ घरात आपल्या पुढील वाटचालीसाठी या क्षेत्रासाठी खरंच मनस्वी शुभेच्छा. यावेळेस ऑन साइडला आयकॉन खेळाडूच्या बॅट मधून चेंडूला मात्र धाडलं जाईल. पंचांचे संकेत. इट इज अ 4 रन्स चौकार. धन्यवाद डीजे. 11 चेंडूंचा खेळ शेष अवस्थेमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 29 धावांचं लक्ष समोर आहे. मी आधीच उल्लेख केला होता की मयूर गरत कडून अपेक्षा आहेत. आयकॉन खेळाडू आहे आणि आजच्या दिवसामध्ये स्वतःचा क्लास सिद्ध करावाच लागेल. म्हणतात ना की कठीण काळामध्ये संघर्ष केल्यानंतरची बहुमूल्य संपत्ती विकसित होत असते. तिचं नाव आहे आत्मबळ. इट्स अ शो टाइम. आता दाखवावाच लागेल. ही वेळ आहे. या वेळेत तुम्ही एकतर हिरो अन्यथा झिरो अशा 2 भूमिका मात्र साकारू शकतायत. यावेळेस पुन्हा चेक ऑन साइडला क्षेत्ररक्षक मिस्टर अभिजित गरत चुकी करणार नाहीयेत. बिगेस्ट विकेट. महत्वपूर्ण मोहरा तंबूच्या आसऱ्याला. धन्यवाद डीजे. सामन्यावर पकड निर्माण करण्यामध्ये यश मिळवण्याच्या दिशेने अगदी वाटचाल केली जाते असं म्हणायला हरकत नाहीये. कारण मयूर गरतची विकेट सामन्याला पूर्णपणे कलाटणी देऊन गेलंय. अभिजित गरतने काही झेल पकडलाय. अगदी मोक्याच्या क्षणी चौकारानंतर षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. परंतु अभिजित गरत सारखा चाणाक्ष दक्ष आणि हुशार क्षेत्ररक्षक झेल सोडणाऱ्यांपैकी नाहीये. सुपर कॅच. सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिले गेले. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा हव्या आहेत 27. अभ्यास मात्र बॅट चेंज घेऊन चेंडू निघून येतोय शॉर्ट दरम्यान झोन मध्ये. केवळ आणि केवळ एकेरीवरतीच समाधान व्यक्त करावं लागेल दोन्ही सुद्धा फलंदाजांना. 8 चेंडू 26 धावा हे सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. प्रयत्न करावे लागतील. विचार करून थकण्यापेक्षा मेहनत करून थकलेलं कधीही चांगलं असतं मित्रांनो. आणि ती मेहनत आता तुम्हाला दाखवावी लागेल. स्वतःचं पोटेन्शियल सिद्ध करावं लागेल. एका साईडने शुभम सारखा फलंदाज आपण पाहतोय. दुसऱ्या साईडने रौनकला सुद्धा संधी मिळाली या सामन्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने हा फटका मात्र निघून जाईल. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं. महेंद्र गरत वेल डन. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून धावसंख्या फलकावर केवळ आणि केवळ जाऊन पोहोचते राऊंड फिगर मध्ये. 20 या धावसंख्येवर 20 रन ऑन बोर्ड लागले जात आहेत. येणारी चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 चौकारांची आवश्यकता आहे. 6 गेंदे शेष 24 रनों की जरूरत. हे मात्र सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. पंच सामना स्पीडअप करून घ्या प्लीज विनंती असेल. आपल्याकडे वेळ खूपच कमी शिल्लक आहे. अजून देखील अंतिम सामना जो मात्र पार पाडावा लागेल आजच्या दिवसामध्ये. थोडीशी घाई करून घ्या. यावेळेस ऑन साइडला चेंडूला मात्र भिरकावून दिलं गेलंय. लॉंग लेग झोन मध्ये सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही सुद्धा खेळाडूंच्या माध्यमातून. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील जरूर परंतु
स्ट्राईक एंड वरचा फलंदाज तयार नव्हता आणि म्हणूनच धावत संख्या आपण बघू शकतात फलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते गुणलेखक भावेश गरत यांच्या माध्यमातून 22 या धाव संख्येवर 5 चेंडू आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण 5 गेंदे शेष 22 रनों की जरूरत. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांची संख्या अगदी मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतोय. आमच्या मुख्य मंचावर तुषार गरत देखील विराजमान आहेत. शांत आणि संयमी खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व एका साईडने सुजित गरत यांना आपण पाहतोय. आता मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत प्रेक्षकांची संख्या. रुपेश गरत टॉस बॉक्स मधून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटताना बघायला मिळत आहेत. अगदी चहू बाजूंनी प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. आयकॉन खेळाडू शांतपणे निशांत गरत देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा आनंद संध्याकाळच्या सत्रामध्ये अंतिम विजेता कोण ठरेल. चला घाई करा प्लीज, कारण घड्याळामध्ये 6:02 झालेले आहेत. अजून देखील अंतिम सामना शेष आहे मित्रांनो. सुंदर पद्धतीने आपण पाहतोय पॉइंट झोन मध्ये चेंडू मात्र निघून येईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मागोवा घेत आहेत. तत्पूर्वी पुनश्च एकदा गोलंदाजी मात्र क्लास झालंय. पुनश्च एकदा आपण पाहतोय जे मात्र सातत्य राखलंय दिनेश या गोलंदाजाने. सकाळच्या सत्रापासून स्वतःचा मात्र क्लास सिद्ध केलाय. आउटस्टँडिंग बॉलिंग, सुपर बॉलिंग दर्जा आहे या गोलंदाजाकडे. उच्च स्तरीय गोलंदाजीचं पृथक्करण. ओहो पहा, मी आधीच उल्लेख केला की उच्च स्तरीय गोलंदाज आहे. कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. लेग स्टंप मात्र या ठिकाणी जरूर वाकावला जातोय. फलंदाज बाद. चला मॅचचा त्याग करण्यात आलेला आहे. विजयश्री समोरच्या संघाला दिला जातोय. लक्षात असू द्या संदीप विजय गरत आणि कंपनी, कारण आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणाने विपुल गरत कंपनीने या सामन्यात समोरच्या संघाला विजयश्री प्रदान केलेला आहे. ग्रँड फिनालेला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होत असताना आपण पाहणार आहोत दोन संघांमध्ये एका साईडने भवित्य वॉरियर्स आणि दुसऱ्या साईडने जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी स्वरूपात संदीप गरत अँड कंपनी तुम्हाला विजय देण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या एकंदरीत आपण पाहतोय कारण वेळेचा अभाव आहे आणि म्हणूनच ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवित आहोत. चांगल्या पद्धतीने खेळाडू वृत्ती आजच्या दिवसामध्ये विपुल गरत अँड टीमच्या माध्यमातून चला दोन्ही सुद्धा संघ आपण लाईन अप करून घ्यायचा आहे. राष्ट्रगीत